एका नगरात भगवान बुद्ध प्रवचन देत होते. मोह आणि बंधन यावर प्रवचन करत असताना शेवटी बुद्ध म्हणाले की माणसाच्या दुःखाचे कारण मोह आणि बंधन आहे. जिथे जिथे मोह आणि बंधन आहे तिथे तिथे दुःख आहे. एखाद्याच्या बंधनात अडकणे हे सुद्धा दुःखाचे कारण आहे. आता तरी माणसा मोह आणि बंधन हे जाण आणि त्यातून बाहेर पड. प्रवचन संपल्यानंतर बुद्ध आश्रमात आले. दुसऱ्या दिवशी बुद्धांजवळ एक व्यक्ती आला आणि म्हणाला, हे भगवान, जे काल तुम्ही प्रवचन दिलेत ते माझ्यासाठी होतं. ते मला समजले, म्हणूनच मी सगळे बंधन सोडून तुमच्याजवळ आलो आहे. मी मोह माया सोडून दिले आहे. मला तुमच्या संघात सामील करून घ्यावे. आता माझे एकच ध्येय आहे, या दुःखातून मुक्त होण्याचे. बुद्धांनी स्मित हास्य केले आणि म्हणाले, तू कोणकोणते बंधन सोडून आला आहेस आणि कोणाचा त्याग करून आला आहेस? त्यावर तो व्यक्ती म्हणाला, माझ्या घरी म्हातारे आई वडील आणि माझी पत्नी आहे. माझी पत्नी भरपूर आजारी असते. माझ्या जीवनात भरपूर दुःख आहे. आता मी समजलो की माझे आई वडील आणि पत्नी यांच्या बंधनात अडकल्यामुळे मी दुःखात आहे. कधी कधी माझं जीवन मला नकोसे वाटते. तुमचे प्रवचन ऐकले आणि मला समजले की मोह आणि बंधन हेच माझ्या दुःखाचे कारण आहे. मी यामध्ये अडकून राहिलो तर मी जीवनाचे सत्य कधीच जाणून घेणार नाही. माझे उरलेले जीवन सत्य शोधनात घालवणार आहे. बुद्ध म्हणाले, तू नक्की सगळ्या मोहातून बाहेर पडलास की कोणत्या तरी बंधनात अजून अडकला आहेस? त्यावर तो व्यक्ती म्हणाला, नाही भगवान, मी सगळे बंधन आणि मोह सोडून आलो आहे. बुद्ध म्हणाले, ठीक आहे, आज तू इथेच थांब. उद्या मी सांगेन काय करायचे आहे ते. आश्रमात राहून त्या व्यक्तीला खूप बरं वाटलं. त्याच्यामध्ये नवीन ऊर्जा निर्माण झाली. त्याला वाटू लागले की अजूनपर्यंत माझे आयुष्य व्यर्थ गेले. बुद्धाच्या चरणी राहून खूप समाधान मिळते. दुसऱ्या दिवशी व्यक्ती बुद्धांजवळ गेला आणि म्हणाला, भगवान, माझ्यासाठी काय आदेश आहे? त्यावर बुद्ध म्हणाले, तुला पूर्वेला जायचे आहे. तिथे एका गावात एक उपासिका मिळेल. ती जे काही देईल ते तू घेऊन ये. बुद्धांचा आदेश मिळाल्यानंतर तो व्यक्ती पूर्वेकडे गेला. ऊन भरपूर होते. तो घामाने भिजला होता. तो वाटेत चालताना विचार करू लागला, जर मी घरी असतो तर आराम करत असतो. वाटेत चालताना त्याला भूक लागत होती. त्याला वाटले, घरी असतो तर चांगलं जेवण भेटले असते. चालता चालता तो व्यक्ती उपासिकेच्या घरी पोहोचला. त्याने दरवाजा वाजविला. उपासिकेने दरवाजा उघडला. तो तिला बघतच राहिला. ती सुंदर स्त्री होती. तिच्या चेहऱ्यावर वेगळेच तेज होते. उपासिका म्हणाली, तुम्ही आतमध्ये या. मला माहीत आहे की तुम्हाला बुद्धांनी पाठवले आहे. खूप मोठा प्रवास होता. तुम्हाला भूक लागली असेल. मी तुमच्यासाठी जेवण वाढते. तो व्यक्ती आश्चर्यचकित झाला, कारण हे तेच जेवण होतं ज्याचा चालत असताना त्याने विचार केला होता. तो जेवत असताना त्याचा लक्ष उपासिकेच्या पायावर गेला. तिचे पाय सुंदर व कोमल होते. तेवढ्यात उपासिका म्हणाली, बुद्धांचे चरण खूप सुंदर आहे. ज्याला बुद्धांच्या चरणात स्थान मिळेल त्यांना दुसऱ्याच्या चरणाची आवश्यकता नाही. तो व्यक्ती घाबरला आणि त्याने नजर खाली घेतली. तो विचार करू लागला की जेवण तर झालंय, थोडासा आराम करायला मिळाला तर खूप बरे होईल. तेवढ्यात उपासिका म्हणाले, जेवण तर झालंय, आता थोडा आराम करा. तो व्यक्ती मनात बोलू लागला, आश्चर्याची गोष्ट आहे, जे मी विचार करतो ते या स्त्रीला कसे समजते? त्या गोष्टीला अज्ञानित करून तो व्यक्ती स्त्रीकडे अधूनमधून बघत होता. कधी चेहरा बघत असे तर कधी पाय. तो नजर चोरून तिच्या शरीराकडे बघत होता. तो विचार करत होता की ही तर माझी पत्नी असायला हवी होती. किती सुंदर आहे, प्रेमळ वाणी आहे. मनातल्या मनात हजारो कविता रचत होता. काही वेळ गेल्यानंतर त्याला आठवण झाली की परत जायचे सुद्धा आहे. तो म्हणाला,
की मला जावे लागेल. त्याने विचार केला की हीच संधी आहे. या स्त्रीला मनापासून पुन्हा पाहावे. परत अशा स्त्रीला पाहता येणार नाही. त्यावर उपासिका म्हणाली, या शरीरात काहीच नाही आहे. हे फक्त मांस, हाडे, रक्त यांची जोड आहे. तो व्यक्ती घाबरला आणि म्हणाला, काय तुम्ही अंतर्यामी आहात का? तुम्ही मनातला आवाज ऐकू शकता का? त्यावर स्त्री म्हणाली, नाही, मी अंतर्यामी नाही आहे. बुद्धांच्या कृपेमुळे मी जीवनाला जवळून ओळखते. म्हणूनच मी बोलते की या शरीरामध्ये काहीच ठेवले नाही आहे. हे शरीर नश्वर आहे. एक ना एक दिवस ते नष्ट होणार आहे. त्याला लाज वाटू लागली. या स्त्रीने माझा सन्मान केला, माझी सेवा केली आणि मी तिच्याबद्दल असा विचार केला. या स्त्रीने सगळे माझ्या मनातील वाईट विचार ओळखले होते, तरीही ती काहीच म्हणाली नाही. शेवटी त्या स्त्रीला अभिवादन करून तो निघाला आणि बुद्धांजवळ आला. हे भगवान, मला माफ करा, मी मोठा पापी आहे. त्यावर बुद्ध म्हणाले, मला माहीत आहे, म्हणून मी तुला तेथे पाठविले, कारण तुला त्याची जाणीव व्हावी. आता मला सांग, तू बंधनमुक्त झाला आहेस का? त्यावर तो व्यक्ती म्हणाला, हे भगवान, तुम्ही जसे म्हणालात तसेच मी केले. मी घरदार, बंधन, मोह सोडून तुमच्याकडे आलो आहे. आता माझ्यात ना मोह राहिला ना कोणते बंधन. त्यावर बुद्ध म्हणाले, बाहेरील बंधन आणि मोह सोडून आपण कधीच मुक्त होत नसतो. कारण बंधन आणि मोह आपल्या मनात असते. म्हणूनच तू आज दुसरे बंधन जोडायला निघालास आणि स्वतःलाच पापी समजलेस. तो व्यक्ती म्हणाला, हे भगवान, मला माफ करा. मी फक्त पत्नीपासून दूर जाण्याचे योजिले होते. ती खूप आजारी असते आणि मी जास्त कमवत सुद्धा नाही. जेव्हा तुमचे प्रवचन ऐकले तेव्हा समजले की परिवाराला सोडून बंधनमुक्त होता येते. परंतु मी चुकीचा विचार करत होतो. आता मी समजलो की दुःखाचे कारण मी स्वतः आहे, माझा परिवार नाही. त्यावर बुद्ध म्हणाले, जे माझे प्रवचन ऐकतात ते फक्त स्वतःच्या स्वार्थानुसार समजून घेतात. मोह, माया, कामना, वासना आणि राग हे फक्त माणसे बाहेर शोधत असतात. कामनेपासून इच्छा निर्माण होते, इच्छेतून वासना निर्माण होते आणि वासना नाही मिळाली तर राग उत्पन्न होतो. हे सगळे एकमेकांशी जोडले गेले आहे. आपल्या रागाला आपण दुसऱ्याला जबाबदार ठरवतो. आपल्याही बाबतीत असेच होते. तुम्हाला जाणवत असेल की तुझ्यामुळे मला राग आला. तुम्ही कधीही स्वतः नाही बोलत की माझ्यामुळे मला राग येत आहे आणि या सगळ्यांमुळे दुःख निर्माण होते. धन्यवाद.